लोकशाही जिवंत आहे का? सरकार व पोलीस अधिकारी भजे तळतायत काय? पत्रकार टीआरपी साठी बातम्या लावता, जोपर्यंत धनंजय मुंडे बाहेर आहे तोपर्यंत कराडचं कुणी काहीही करू शकत नाही. अशा प्रकारच्या बऱ्याच प्रतिक्रिया आहेत. या व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत. तत्पूर्वी वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक आलाय, त्याचं काय झालं ते बघूयात. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. जोरात आवाज आला, वाल्मिकांना कोसळले, असं काही प्रसार माध्यमांचं हेडिंग आहे. काय घडलंय तुरुंगात आणि काय आलेत वाल्मिक कराड यांचे मेडिकल रिपोर्ट, झटपट जाणून घेऊया. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरण यात वाल्मिक कराड अखेर शरण आला आणि आता वाल्मिक कराड हा सध्या जेलची हवा खात आहे. त्याच जेलमध्ये, त्याच जेलच्या कोठडीत त्याला सर्व सुखसुविधा दिल्या जात आहेत असं देखील सांगण्यात आलं. स्पेशल पलंग, स्पेशल मटन, मोबाईल अशी व्हीआयपी ट्रीटमेंट कराडला दिली जाते अशा देखील बातम्या मध्यंतरी आल्या. मात्र आता त्याच तुरुंगामध्ये वाल्मिक कराडला पॅनिक अटॅक आल्याची बातमी समोर आली आहे, माहिती समोर आली आहे. तो सध्या बीडच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये आहे. या प्रकरणामध्ये आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा कराडकडून केला जात आहे. त्यासाठी त्याने न्यायालयामध्ये धाव देखील घेतली आहे. मात्र सीबीआय अंतर्गत सुरू असलेल्या तपासामध्ये वाल्मिक कराड विरोधात सबल पुरावे शोधण्याचं काम सुरू आहे. या सगळ्या घडामोडी दरम्यान आता वाल्मिक कराडची प्रकृती खालावली आहे. त्याला तुरुंगामध्येच पॅनिक अटॅक आलाय. त्यानंतर त्याची डॉक्टरांनी तपासणी देखील केली आहे. यापूर्वी देखील वाल्मिक कराडची प्रकृती खालावली होती. ते झालं असं की वाल्मिक कराडला दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागलं, घाम फुटला आणि अचानक त्याची प्रकृती बिघडली आणि त्यानंतर तुरुंगामध्येच त्याला पॅनिक अटॅक आला. तो जमिनीवर बसला, ओरडून कुणीतरी अण्णा कोसळले असं सांगितलं. त्यानंतर जेल प्रशासनाने तात्काळ तपासणी केली. अशा बातम्या मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळाल्या असतीलच. कारागृहात गेल्यापासून कराडच्या प्रकृतीच्या तक्रारी देखील वाढलेल्या आहेत. डॉक्टरांनी आता त्याची तपासणी केली आहे. त्याला पॅनिक अटॅक आल्याचं निदान करण्यात आलंय. त्याच्यावर उपचार केले, त्याच्यावर औषधोपचार करण्यात आलेत. त्याला रक्त तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याचा रक्त नमुना अहवाल आल्यानंतर आता त्याच्यावर पुढची जी काही उपचार करायचे आहेत ते करण्यात येणार आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कराडची रक्त तपासणी देखील करण्यात आली आहे. सिटी स्कॅन रिपोर्ट आता नॉर्मल आलेला आहे अशी देखील बातमी आहे. एकंदरीत कराडची तब्येत जी बिघडली होती ती आता स्थिर आहे आणि कराड अजून जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ज्या काही प्रतिक्रिया या प्रकरणावर आलेल्या आहेत, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर, वाल्मिक कराड यांच्या बाबतीत किंवा धनंजय मुंडे यांच्या बाबतीत, त्या थोडक्यात बघूयात. एक युजर लिहितोय की वाल्मिक आणि मुंडे धनू हे मुख्य आरोपी आहेत आणि बाकीचे सर्व चमचे, हाताखालचे सांकामे, पैशासाठी लाचारी काम करणारी गँग आहे. हे पूर्ण महाराष्ट्र ओळखतो आहे. पुढे लिहिलेलं आहे की धनू आणि वाल्मिकला वाचवण्याचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय, शंका उपस्थित केली आहे. आणखी एक युजर लिहितोय की वाल्मिक कराडला भावपूर्ण श्रद्धांजली, पण अजून श्रद्धांजली द्यायची वेळ आली नाहीये. पुढचा एक युजर लिहितोय की एक दिवस यांच्या पापाचा घडा भरेल. त्यानंतर आणखी एका युजरनं लिहिलेलं आहे की नव्या स्वातंत्र्य लढ्यातील दिवंगत संतोष देशमुख हे महान शहीद सेनानी आहेत. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी संतोष देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. त्यांचे हौतात्म्य लोकशाही व्यवस्थेच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरावा. आजच्या व्यवस्थेविरुद्ध सामाजिक हितासाठी दिलेल्या आव्हानाची त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना खूप मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे. हे सर्वच समाजाने समजून घ्यावे असं मत एका युजरनं व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर आणखी एक युजर असं लिहितोय की अगदी बरोबर बोलतात, त्याचा वेळीच बंदोबस्त केला तरच बरे आहे, अन्यथा ही राज्याला लागलेली कीड आहे आणि या किडीचं मूळ जे आहे ते धनू मुंडे आहे. त्यामुळे धनू मुंडेची चौकशी झाली पाहिजे. पुढचा एक युजर लिहितोय की जैशी करणी वैसी भरणी. त्यानंतर आणखी एक प्रतिक्रिया अशी आहे की वाल्मिक कराडच्या पालीव पोलीस आणखी काही दिवसांनी त्याच्याच सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत. लोकशाहीची थट्टा लावली आहे. देवेंद्र फडणवीस अपंग झाले आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया काही युजरनं दिलेली आहे. त्यानंतर पुढची एक कमेंट अशी आहे की लोकशाही जिवंत आहे काय? सरकार व पोलीस अधिकारी भजे तळतायत काय? पत्रकार हे टीआरपी साठी बातम्या लावता, जोपर्यंत धनंजय मुंडे बाहेर आहे तोपर्यंत कराडचं कुणी काही करू शकत नाही, अशी एक प्रतिक्रिया या विषयावर आलेली आहे. त्यानंतर पुढची प्रतिक्रिया आहे की बीड परळीमध्ये जी गुंडगिरी व दहशत धनंजय मुंडेमुळेच फोपावली आहे, तेव्हा धनंजय मुंडेला सहआरोपी केल्याशिवाय संतोष देशमुख प्रकरणात न्याय मिळण्याची शक्यता नाही. तेव्हाच बीड व परळीमध्ये शांतता नांदेल. धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची भावना एका युजरनं व्यक्त केलेली आहे. तर आणखी एक युजर लिहितोय
की मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना काही ऐकू येत नाही, दिसत नाही. इतके पुरावे समोर असून आरोपी मजेत आहेत, मुंडे निवांत आहेत. कर्म महाराष्ट्राचं, असं दुःख एका युजरनं व्यक्त केलं आहे. पुढचा युजर असं लिहितोय की धनंजय मुंडे यांना आरोपी करा व जो धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे त्यांना देखील सहआरोपी करा. त्यानंतर आणखी एक कमेंट अशी आहे की खरी चूक आपलीच आहे, कारण आपणच धनंजय मुंडे सारख्या नेत्याला जे आहे ते निवडून देतो पैसे घेऊन. तर ही होती वाल्मिक कराड यांच्या तब्येतीबद्दलची बातमी आणि काही जुन्या व्हिडिओवर आपल्या या विषयावर आलेल्या प्रतिक्रिया. तुम्हाला एकंदरीत या विषयावर काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.